हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर पाय. तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत असा मसाला फ्लावर. त्यासाठी लागणार आहे घट्ट पांढरा शुभ्र असा अर्धा किलो फ्लावर, जो मी असा कापून घेतला आहे. त्याचे थोडे मोठे मोठे तुकडे ठेवा. मसाल्यासाठी लागणार आहेत 2 कांदे, 2 टोमॅटो आणि 2-3 मिरच्या, हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धणे पावडर, चवीपुरते मीठ आणि 1 चमचा लाल तिखट, अर्धी वाटी दही आणि मी भिजून ठेवलेले जिन्नस आहेत खसखस 1 चमचा आणि 2 चमचे काजूचे तुकडे या चमच्याने मी घेतले आहेत. सर्व तयारी होईपर्यंत ते सगळं भिजून ठेवा, म्हणजे बारीक वाटायला छान त्रास जाणार नाही. आता हे जे कांदे, टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या आहेत त्या गॅसवर अशा प्रकारे भाजून घ्या. माझे दही थोडे आंबट असल्यामुळे मी इथे एकच टोमॅटो वापरत आहे. सुरुवातीला 2 दाखवले, पण नंतर मी दही टेस्ट केलं तर थोडं आंबट वाटलं, म्हणून एकच टोमॅटो वापरत आहे. अशा प्रकारे कांदे गॅसवर भाजल्यामुळे भाजीला एक अनोखा असा छान स्वाद येतो. जेव्हा मी गावाकडे असताना नंदेकडे वगैरे जाते तेव्हा ते डायरेक्ट चुलीमध्येच असे कांदे, टोमॅटो भाजतात आणि सर्व वाटण वाट्यावर वाटतात. तर भाज्या इतक्या छान टेस्टी लागतात. तर वाटा तर नाहीये माझ्याकडे, मिक्सर मध्येच करणार आहे. पण अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो भाजून पाहत आहे. बघूया भाजी कशी होते ते. कांदा, टोमॅटो, मिरची भाजून झाल्यानंतर त्याचा जो काळा झालेला पार्ट आहे तो काढून टाका आणि नंतर बारीक चिरून घ्या. कांदा, मिरची आणि 8-10 लसूण पाकळ्या मिक्सर मध्ये पेस्ट बनवून घ्या. आणि टोमॅटोचे तुकडे करून घ्या. मी आलं सुद्धा अशा प्रकारे भाजून घेत आहे. आता गॅसवर एक जाड बुडाचं पातेलं ठेवून त्यामध्ये तेल घाला. व आपण वाटून ठेवलेलं वाटण, कांदा, लसूण आणि हिरवी मिरची याचे पेस्ट त्यामध्ये घाला आणि तेलावर छान गुलाबी रंगावर परतून घ्या. वाटण थोडे लालसर झाले की त्यामध्ये चिरून ठेवलेला टोमॅटो घाला. टोमॅटोला सुद्धा कांद्यावर चांगले परतून घ्या. तेलामध्ये थोडा नरम होऊ द्या.
आता त्यामध्ये अर्धी वाटी दही घाला. दही आंबट नको पाहिजे, साधारण आंबट असलेलं चालेल. दही त्यामध्ये चांगले घोटून फिरवा, फाटू देऊ नका. तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्या. आता वाटून ठेवलेले खसखस आणि काजूचे तुकडे याची प्युरी घाला. काजू आणि खसखसची पेस्ट घातल्यामुळे भाजीला छान क्रीमी असा टेक्स्चर येतो. त्याला सुद्धा एकजीव करा आणि तेलावर चांगले परतून घ्या. आता बाकीचे मसाले घालूया. अर्धा चमचा हळद, एक चमचा धणे पावडर, एक चमचा लाल तिखट. आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्याचा तिखटपणा कसा आहे तो पाहून तुम्ही लाल तिखट घाला. जर जास्त तिखट असतील तर तिखटाचे प्रमाण कमी ठेवा. नंतर चवीनुसार मीठ घाला. मी सुरुवातीला थोडा गरम मसाला वाटताना घातला होता. तुम्ही आता एक चमचा गरम मसाला घालू शकता. हे सर्व मसाले चांगले फ्राय होऊ द्या. मसाल्यांचा काय छान सुगंध पूर्ण किचनभर पसरलाय. आता चिरून ठेवलेला आपला फ्लावर घालूया. हीच भाजी तुम्ही वेगवेगळ्या व्हेरिएशनने बनवू शकता. फ्लावरची किंवा फ्लावर आणि मटाराची बनवू शकता किंवा फ्लावर आणि बटाटा घालून बनवू शकता. एकदम टेस्टी भाजी बनते ही. तुम्ही नक्की बनवून बघा. जर तुम्हाला आतापर्यंत माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. बेल आयकॉन प्रेस करा. त्यामध्ये आता 2 ते 3 वाट्या पाणी घाला. या भाजीला जास्त पातळ ग्रेव्ही नको पाहिजे, घट्टच भाजी छान वाटते. अशा प्रकारे बघा आपली भाजी तयार झाली आहे. खूप जास्त शिजू देऊ नका, पचपचीत लागेल. म्हणून थोडासा कमीच भाजी शिजवायला पाहिजे ही. अशा प्रकारे आपली भाजी तयार झाली आहे. कोथिंबीर घालून सजून घ्या आणि गरमागरम पराठ्याबरोबर, चपाती बरोबर किंवा फुलक्यांबरोबर सर्व करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.